Hello friends, today we are going to start Standard 9 Subject English 1.2 The Fun They Had. At first we will turn towards the warming up ceremony, and in this warming up chit chat activity. You can see here the first question, what do you like best about your school? मराठी अर्थ असा आहे की तुमच्या शाळेबद्दल तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं. उत्तर तुम्ही काही देऊ शकता. काय आवडतं ते? टीचिंग स्टाफ, प्लेग्राऊंड, गार्डन, क्लासरूम, वॉटेवर, जे काही तुम्हाला अपेक्षित आहे ते. आणि आन्सर लिहिताना कसं लिहिणार? आय लाईक सपोज प्लेग्राऊंड, आय लाईक प्लेग्राऊंड बेस्ट दिस मच ओनली, एवढंच उत्तर लिहायचं. सेकंड क्वेश्चन आहे, डू यू थिंक स्कूल इज फन? शाळा म्हणजे गंमत आहे किंवा मजा आहे, शाळेमध्ये येण्यास आनंद होतो, असं आहे का तुमच्या बाबतीमध्ये? त्याचं उत्तर आपल्याला येस ऑर नो, म्हणजे जे वर्बल क्वेश्चन आपण त्याला म्हणतो त्या वर्बल क्वेश्चन उत्तर द्यायचं आहे. येस आय थिंक स्कूल इज फन, किंवा जर आवडत नसेल तर काय म्हणायचं? नो आय डोंट थिंक स्कूल इज फन. नंतर तिसरा प्रश्न आहे, विच इज द पार्ट यू डोंट लाईक? कोणती गोष्ट तुम्हाला आवडत नाही शाळेविषयी ते तुम्ही याच्यामध्ये लिहायचं आहे. मग काही जणांना समजा त्या ठिकाणी रीडिंग आवडत नसेल, काही जणांना रायटिंग आवडत नसेल, काही जणांना टेस्ट आवडत नसतील, काही जणांना त्या ठिकाणी वेळ आवडत नसेल, खूप वेळ बसावं लागतं असं वाटत असेल, काय असेल तुमचा विषय, किंवा एखादा सब्जेक्ट आवडत नसेल, मॅथ्स आवडत नसेल, इंग्लिश आवडत नसेल, तर ते तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं आहे. आणि उत्तर लिहिताना कसं लिहायचं? आय डोंट लाईक टेस्ट, एवढं लिहायचं आहे. हाऊ ऑफन शुड द टीचर गिव्ह यू अ टेस्ट? शिक्षक तुम्हाला किती वेळा त्या ठिकाणी टेस्ट देतात? टेस्ट देण्याची पद्धत काय आहे? तर याचं उत्तर आपण देऊ शकतो की कसे टेस्ट देतात आपल्याकडे. वीकली टेस्ट असते का, एव्हरीडे टेस्ट असते का, मंथली टेस्ट असते का, आफ्टर 15 डेज टेस्ट असते, किंवा चॅप्टर वाईज टेस्ट असते, हे त्या ठिकाणी तुम्ही नमूद करायचं आहे आणि याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. ओके. त्यानंतर सेकंड आहे क्लासिफाय. क्लासिफिकेशन करायचं. क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण करायचं आहे. खाली काही शब्द तुम्हाला दिलेले आहेत आणि 3 कॉलम दिलेले आहेत. पुस्तकामध्ये बघा, पान नंबर 5 वरती आहे. एन्सेंट, मॉडर्न आणि फ्युचरिस्टिक. म्हणजे प्राचीन काळामध्ये कसं होतं, काय वस्तू आहे त्यामध्ये. मॉडर्न म्हणजे आधुनिक काळामध्ये, सध्याच्या काळामध्ये कुठली आहे, आणि फ्युचरिस्टिक म्हणजे भविष्य काळामध्ये कोणत्या गोष्टी येतात, त्याचं तुम्ही क्लासिफिकेशन करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे, लिसन टू द प्रोनाउन्सिएशन ऑफ दिस वर्ड्स अँड प्रॅक्टिस सेइंग देम प्रॉपरली युअरसेल्फ. खाली काही शब्द दिलेले आहेत, त्याचं योग्य पद्धतीने श्रवण करायचं, ऐकायचे आहे, आणि नंतर त्याचं योग्य प्रोनाउन्सिएशन करण्यासाठी ते पुन्हा पुन्हा शब्द म्हणावायचे आहेत. आता प्रॉपर आपण या ठिकाणी लेसनला स्टार्ट करणार आहोत. द फन दे हॅड या कथानकामध्ये किंवा कथेमध्ये काय दिलेलं आहे, तर भविष्यकाळामध्ये जी मुलं आहेत त्या मुलांना, आता सध्या जी आपली स्कूल सिस्टम आहे, शाळेची जी पद्धत आहे, म्हणजे मुलं शाळेमध्ये येतात, त्यांची ठरलेल्या वेळेमध्ये प्रार्थना होते, वर्गात मुलं जातात, वर्गामध्ये तासाप्रमाणे शिक्षक येतात, मुलांना शिकवतात, त्यांना स्वाध्याय देतात, नंतर त्याच्यावरती टेस्ट असते. ही जी रुटीन आहे, त्यानंतर शाळा सुटल्यानंतर मुलं दुपारी असेल किंवा संध्याकाळी असेल, ती एकत्र येतात, एकत्र बसतात, एकमेकांना चॅटिंग करतात. वेगवेगळ्या प्रकारची मुलं, वेगवेगळ्या विभागातून आलेली मुलं, किंवा वेगवेगळ्या घरातून किंवा वेगवेगळ्या गावातून आलेली मुलं एकत्र येऊन आनंद घेतात, आणि जाताना सुद्धा ते मिळून जातात. असा जो आनंद आहे तो भविष्यकाळातील मुलांना आनंद तो भेटत नाही. आणि आपण जो आता लेसन बघतोय की ही भविष्यकाळातील जी काही विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेबद्दल काय त्यांचं मत आहे, सध्याच्या शाळेबद्दल त्यांचं काय मत आहे, म्हणजे त्यांना आपली शाळा जी सध्या चालते या पद्धतीनं, ती त्यांना त्यावेळेस काय वाटणार आहे? एक आश्चर्य वाटणार आहे, किंवा त्यांच्यासाठी एक तो धक्का असणार आहे की अशा प्रकारे कशी काय शाळा असू शकते, मग त्याच्यामध्ये पुस्तक कशी काय असू शकतात, वह्या कशी काय असू शकतं, पेन कसं काय असू शकतं,
किंवा लिहिण्याची जी पद्धत आहे ही मुलं कशी काय वहीवरती लिहितात, वेस्टेज आहे हे पानं वगैरे वापरणं, असे बरेचसे विचार त्यांच्या मनामध्ये येऊ शकतील. आणि असाच विचार या ठिकाणी एका विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आपल्या पुढे मांडलेला आहे की त्या भविष्यकाळामध्ये साधारणतः 1957च्या शतकामध्ये त्या ठिकाणी त्या वेळेची जी काही घटना आहे किंवा त्यावेळेचे जे विद्यार्थी आहेत त्या भविष्यामधल्या मुलांना आताचं शिक्षण प्रणाली कशी वाटेल याबद्दलचं मांडलेलं मत या ठिकाणी आहे किंवा त्या ठिकाणचा प्रसंग या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे की या मुलांना भविष्यकाळामध्ये एखादं पुस्तक सापडतं त्यावेळेस काही पुस्तक वगैरे नसणार आहे. आपल्याला माहिती आहे की आता ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू झालेली आहे. जे काही पुस्तक आहे ते सुद्धा तुम्हाला आता ऑनलाईन मिळू शकतं. प्रश्नपत्रिका ऑनलाईन आहे, त्याची उत्तर ऑनलाईन भेटू शकतात. सगळं काही ऑनलाईन आहे. परीक्षा सुद्धा आता आपण बघतोय की ऑनलाईन घेतो आहोत आपण. त्यामुळे सगळं काही ऑनलाईन झालेलं आहे त्यांचं. आणि भविष्यामध्ये अशी एक वेळ येणार आहे की त्यावेळेस सगळं ऑनलाईन टीचिंग असणार आहे, टेस्ट असणार आहे. विद्यार्थ्यांना काही शाळेत जायची गरज भासणार नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये एखादा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप असेल आणि त्या लॅपटॉप समोर बसून जो काही लेसन आहे तो लेसन शिकवलं जाईल. त्याचे काय मेकॅनिकल टीचर आहे म्हणजे जे कॉम्प्युटर आहे त्याच्यामध्ये आपण एखादे क्लिक केलं बटन की त्या ठिकाणी तो लेसन सुरू होईल. आपण ते ऐकायचं, ऐकून त्या ठिकाणी त्याच्यावरती शब्द दिलेले असते ते पाठांतर करायचं, स्वतःच करायचं. त्यानंतर टेस्ट येणार, त्याच्यानंतर ते टेस्ट आपण सोडवायची आणि सबमिट करायची. संगणकामध्ये आपला रिझल्ट समोर दिसणार आपल्याला. अशा प्रकारे त्याच्यामध्ये पण टायमिंग ठरलेलं असणार. या टायमिंगला हे विषय, त्या टायमिंगला ते विषय आणि त्या वेळेला आपल्याला जाऊन तिथं कॉम्प्युटर समोर बसावं लागणार आणि मग त्या पद्धतीचं शिक्षण त्यावेळेस असणार आहे. आणि अशा काळामध्ये एखादं पुस्तक सापडलं तर त्यांच्यासाठी तो कुतूहलाचा विषय असणार किंवा हे पुस्तक कशाचं आहे किंवा कशा प्रकारे बनलेलं आहे. असंच एक पुस्तक त्या ठिकाणी सापडतं त्यांना जुनं आणि त्याच्यावरून जी झालेली चर्चा आहे किंवा जो विषय वाढलेला आहे तो यामध्ये मांडण्यात आलेला आहे. बघूया आपण लाईव्ह बाय लाईव्ह. माझी even wrote about it that night in her diary. आता डायरी लिहिण्याची एक सिस्टम असते किंवा डायरी लिहिण्याची एक सवय असते. काही विद्यार्थी आपली डायरी दैनंदिनी जी आहे ती लिहित असतात. अशाच प्रकारे माझी नावाची जी मुलगी आहे तिने एके रात्री आपल्या डायरीमध्ये लिहिलं आणि त्या लिहिल्यानंतर त्या कधीचं पेज आहे बघा, ऑन द पेज हेडेड 17 मे 2157. या 17 मे 2157 ला तिने आपल्या डायरीमध्ये लिहिलं. काय लिहिलेलं आहे? टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. की आज टॉमीला, टॉमी म्हणजे मुलाचं नाव आहे, या टॉमीला आज खरं जे पुस्तक आहे ते खरं पुस्तक सापडलं. खरं पुस्तक म्हणजे जे पानाने बाइंड केलेलं आहे किंवा पानं आहे त्याच्यामध्ये. आपल्याकडे जे सध्याचे पुस्तक आहे ते रिअल बुक आणि जे कॉम्प्युटरवरती किंवा जे ऑनलाईन मिळतं ते मेकॅनिकल बुक आपण त्याला म्हणतो. तर असं पुस्तक त्या टॉमीला सापडलेलं आहे. ती नोट त्या ठिकाणी आपल्या पुस्तकामध्ये करते. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. आता ते पुस्तक कसं होतं? फारच जुनं पुस्तक होतं. मार्जीज ग्रँडफादर वन सेड दॅट व्हेन ही वॉज अ लिटिल बॉय हिज ग्रँडफादर टोल्ड हिम दॅट देअर वॉज अ टाइम व्हेन ऑल स्टोरीज वेअर प्रिंटेड ऑन पेपर. एकदा त्या ठिकाणी मार्जीच्या ग्रँडफादरनी म्हणजे मार्जीच्या आजोबांनी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की मार्गीच्या आजोबांच्या आजोबांनी त्या ठिकाणी असं ते पुस्तक होतं, ते प्रिंटेड होतं. त्या प्रिंट केलेल्या पेपरवरती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असायच्या असं त्या आजोबांना त्यांच्या आजोबांनी सांगितलेलं होतं आणि ते मार्गीला त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं होतं. दे टर्न द पेजेस विच वेअर येलो अँड क्रिंकली अँड इट वॉज awfully funny to read words. आता ते पुस्तक फार जुनं होतं त्यामुळे त्याचा कलर बदललेला होता, पिवळसर कलर झालेला होता. पानं सुद्धा खडबडीत झालेली होती आणि ते जो काय प्रसंग आहे ते पुस्तक त्या ठिकाणी त्यांना अगदी गंमत वाटू लागलं. त्यावरचे शब्द भयानक वाटू लागले. and the words that stood still instead of moving the way they were supposed to. म्हणजे त्यांच्या कॉम्प्युटरवर येणारे जे शब्द ते काय होतात? मूव्ह होतात, म्हणजे हालचाल होते त्यांच्यामध्ये. एक शब्द किंवा एक वाक्य झाले की पुन्हा दुसरे शब्द येताना हालचाल होते त्यामध्ये. दुसरं काय हालचाल होत नव्हती. ऑन स्क्रीन यू नो अँड देन व्हेन दे टर्न्ड बॅक टू द पेज बिफोर इट हॅड द सेम वर्ड्स ऑन इट दॅट इट हॅड व्हेन दे रेड इट द फर्स्ट टाइम. आणि गंमत म्हणजे काय की त्या पुस्तकामध्ये त्यांनी जे वाचलेले पेज होते त्यातले जे शब्द होते ते शब्द पुन्हा त्यांनी उडून बघितले की आहेत का नाही. म्हणजे त्यांना लागलेली जी सवय ती कॉम्प्युटरवर
एकदा ते पेज बघितलं की पुन्हा ते रिपीट करून पाहता येत नाही किंवा ते शब्द बदललेले असतात वगैरे. तसे या पुस्तकामध्ये नव्हतं. जसं शब्द पहिले होते तसे सगळं जसं तसं त्या ठिकाणी मटेरियल त्यांना पाहायला मिळालं आणि याचं त्यांना एक गंमत वाटू लागली की काय भानगड आहे नेमकं, पुस्तक म्हणजे कसं काय. म्हणजे पुस्तक असणं हेच मुळात त्यांच्यासाठी एक फार मोठे कुतूहल होतं आणि त्यामुळं त्या दोघांमध्ये संवाद साधलेला आहे. गी से टॉमी, व्हॉट अ वेस्ट व्हेन यू आर थ्रू with the book you just throw it away. I guess our television screen must have had a million books on it and it's good for plenty more. I wouldn't throw it away. आणि टॉमीने आपलं मत मांडलेलं आहे की मला काय घाणेरडा प्रकार आहे किंवा विचित्र प्रकार आहे की पुस्तकं ही जी आहेत ते लोक काय करत असणार, पुस्तक वापरून जे पानं आहेत ते पानं वेस्ट टाकणार, एकदा पुस्तक वापरलं की पुन्हा ते फेकून देणार, म्हणजे ते वाया जातं, पानं त्याची वाया जातात. आणि आता आपल्या काळामध्ये जे काही पुस्तक आहे ते पुस्तक कुठे आहेत, आपल्या स्क्रीनवरती दिसतात आणि आपल्या कॉम्प्युटरमध्ये कितीतरी त्या ठिकाणी पुस्तक एकत्र राहू शकतात. आपण ते फेकून पण देऊ शकत नाही किंवा देत नाही असं त्याचं मत आहे. त्यामुळं ते पूर्वीचा जो काळ होता त्याच्यामध्ये तो फार विचित्र होता किंवा वाया घालवणारा पान होता असं त्याचं म्हणणं आहे. सेम विथ माइंड सेड मार्गी. मार्गी सांगितलं की मला सुद्धा तसंच वाटतं. शी वॉज 11 and hadn't seen as many textbooks as Tommy had. आणि टॉमीने जेवढी पुस्तकं पाहिलेली होती तेवढी तिला पुस्तकं पाहिलेली नव्हती. ही वॉज 13 आणि टॉमी जो आहे तो 13 वर्षाचा मुलगा आहे. शी सेड वेअर डिड यू फाइंड इट. तिने टॉमीला विचारलं ही पुस्तक तुला कुठे सापडलं. इन माय हाऊस ही पॉइंटेड विदाउट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रीडिंग इन द अॅटिक. त्यांनी आपलं वाचन न थांबवता तो वाचनामध्ये मग्न होता आणि त्यामुळे त्यांनी खुणवून सांगितलं की त्या अॅटिकवर सापडले. अॅटिक म्हणजे तो माळा असतो घरामध्ये, त्या माळ्यावरती सापडलेला आहे. व्हॉट्स इट अबाउट. पुढचा प्रश्न त्याने विचारला ते कशाविषयी पुस्तक आहे. मग त्याने सांगितलं स्कूल, शाळेविषयी पुस्तक आहे. मार्गी वॉज स्कॉर्नफुल. स्कूल. मार्गी अतिशय तिरस्कारपूर्ण उच्चार करते. शाळा. व्हॉट्स there to write about school. I hate school. ती म्हणते की शाळेबद्दल काय लिहायचं आहे, काय लिहिण्यासारखं आहे. मी तर या शाळेचा काय करते, तिरस्कार करते. मला शाळा अजिबात आवडत नाही. मार्गी always hated school but now she hated it more than ever. आता त्या अगोदरच मार्गीला त्या ठिकाणी शाळा आवडत नव्हती आणि त्या ठिकाणी पुन्हा हे पुस्तक शाळेबद्दल लिहिलेलं आहे म्हटलं तर पुन्हा अजूनच जास्त तिरस्कार तिला वाटू लागला त्या शाळेविषयी. The mechanical teacher had been giving her test after test in geography and she had been doing worse and worse until her mother had shaken her head scornfully and sent for the county inspector. आणि तिच्या ते मेकॅनिकल टीचर जो होता तो मेकॅनिकल टीचर म्हणजे कॉम्प्युटर जे आहे ते सारखं तिला टेस्ट देत होतं जिओग्राफीचे वगैरे आणि त्याच्यामध्ये तिचा काय परफॉर्मन्स जे आहे तो अधिकच वाईट होत चाललेला होता आणि त्यामुळे तिची आई नाराज होती तिच्यावरती. आणि शेवटी जे काही काउंटी इन्स्पेक्टर आहे म्हणजे तो मेकॅनिकल टीचर दुरुस्त करणारा किंवा त्याच्यावरती काम करणारा त्याच्याकडे त्याला घेऊन गेलेला आहे. आणि त्याच्या पुढचा जो पार्ट आहे राहिलेला तो आपण कंटिन्यू स्टोरी आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.